अमरदेयानी पापानी तस्मात अमरदेक पथम, म्हणजेच या अमरदक क्षेत्रात शिवभक्त प्रवेश करताच त्यांच्या पापांचा समूळ सर्वनाश होतो, म्हणून या क्षेत्राला अमरदक क्षेत्र नाव प्राप्त झालं। तेच आजचे औंढा नागनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारे 8वे ज्योतिर्लिंग। प्राचीन काळी नागलोकांना त्रास देणाऱ्या दारुका राक्षसाचा संहार करण्यासाठी भगवान शिव या दारुकावनामध्ये प्रकट झाले। नागलोकांवर प्रसन्न होऊन ज्योती स्वरूपामध्ये भगवान शिवांनी या अमरदक क्षेत्रात नागेश्वर नागनाथ या नावाने कायम वास्तव्य केले। अमरदक महात्म हाच या तीर्थक्षेत्राची महती सांगणारा ग्रंथ। भूमिगत गर्भगृहामध्ये असणारं हे एकमेव ज्योतिर्लिंग अहंकाराचा त्याग केल्याशिवाय महादेव प्राप्त होत नसतात व परकीय आक्रमणापासून शिवलिंगाचे संरक्षण व्हावे ह्या दृष्टिकोनातून हे गर्भगृह निर्माण केलेले असावे। मंदिरापासून केवळ 500 मीटर अंतरावर भाविकांना निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून भव्य नागनाथ उद्यान उभारण्यात आलेले आहे। या उद्यानात आकर्षक झाडे, वेली, फुले, लहान मुलांची खेळणी व विशेष करून बोटिंगची व्यवस्था अत्यंत रमणीय करण्यात आलेली आहे। तेव्हा अमरदक महात्म्य जाणून घेण्यासाठी आपण आमच्या सनातन पॉवर हाऊस या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। हर हर महादेव।